मार्च आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मनवतो हे आपल्याला माहीतच आहे. आणि आता 4-5 दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय महिला दिवस संपन्न झालेला आहे. त्यामुळे हा विशेष प्रोग्राम करायची मनापासूनची इच्छा होती. महिलांचे काही 8 कायदे आहेत, ते त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक स्त्री ही शिकलेली सवरलेली जरी असली तरी कायद्याचं नॉलेज तिला नसते आणि ती घरगुती हिंसा आणि कामावरचे एक्सप्लॉयटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी ती सहन करीत असते. कारण तिला त्याच्याबद्दल माहीतच नसते की कुठे जायला पाहिजे आणि ह्याबद्दल आपले काय हक्क आहेत. हा छोटासा प्रयत्न मी करते आहे महिला दिनासाठी. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज आपण काही कायदे बघणार आहोत जे महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा आहे डोमेस्टिक व्हायलन्स 2005 या कायद्याचं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 हा कायदा आहे. आणि या कायद्यामध्ये घरगुती हिंसाचार, महिलांचं संरक्षण हे म्हणजे या कायद्यामध्ये आहे. घरेलू हिंसाचार काय आहे त्याला 4 भागात जर विभागलं आपण तर आपण म्हणू शकतो की पहिलं जे आहे ते मानसिक, दुसरं आहे शारीरिक आणि तिसरं आहे आर्थिक आणि चौथं आहे लैंगिक. या 4 पद्धतीने स्त्रियांचं शोषण केल्या जाते आणि हे थांबवण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कामकाजी ज्या महिला असतात त्यांचा पगार नवराच ठेवून घेतो. ती जरी कमवायला बाहेर जात असली तरी तिचा पगारावरती पूर्ण हक्क जो असतो तो नवऱ्याचा असतो आणि सासरच्या लोकांचा असतो. कुठल्याही पद्धतीने तिचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तिचा पैसा तिने स्वतःवरती खर्च करायला पाहिजे, तिच्या हिशोबाने तिने करायला पाहिजे, हा या कायद्याचा उद्देश आहे. कारण आर्थिक स्वतंत्रता ही तिच्यामध्ये असायला पाहिजे. गृहिणी असेल तर तिला घर खर्चासाठी पुरेसे पैसे देणं हे आवश्यक आहे. जर तिला पुरेसे पैसे नाही दिलं तर ती कायद्याची मदत घेऊ शकते. पत्नीच्या बँक खात्यावर किंवा मालमत्तेवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवणे, औषध, अन्न, शिक्षण यासाठी जाणीवपूर्वक पैसे न देणे ह्या कायद्याअंतर्गत आर्थिक हिंसाचारालाही घरगुती हिंसाचार मानले जाते. उदाहरणार्थ पतीकडे पैसे असूनही पत्नीला घरखर्चासाठी जर तो पैसे देत नसेल किंवा तिच्या कमाईतून कमाईच्या पूर्ण सॅलरीवरती त्याचं नियंत्रण असेल ते याला आर्थिक हिंसाचारच म्हटल्या जाते. दुसरं आहे फिजिकल व्हायलन्स, म्हणजे शारीरिक हिंसा. त्यामध्ये मारणं, पिटणं ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ह्याच्यासाठी सुद्धा हा कायदा आहे. लैंगिक हिंसाचारमध्ये पती महिलासोबत तिच्या सहमतीशिवाय तिच्यावर जबरदस्ती करत असेल तर हे लैंगिक हिंसाचारमध्ये येते. म्हणजे पत्नीच्या मनाविरुद्ध पतीसुद्धा तिला हात लावू शकत नाही. तिला ह्याचं स्वातंत्र्य आहे की तिला कधी सहमती द्यायची आणि कधी द्यायची नाही आहे, हे ती ठरवू शकते. हे स्वातंत्र्यसुद्धा तिला आहे. तिला टोमणे मारणं, पत्नीला त्रास देणं आणि तिला जर मुलं होत नसतील तर तुला मुलं होत नाही, तू वांजोटी आहे, अशासारखं जर पती बोलत असेल, तिला टोमणे देत असेल तर हे सुद्धा या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला सहन न करता आपण कायद्याची मदत घेऊ शकतो. तिला इतकं काय वाईट बोलल्या जातं की तिला सुसाईडसाठी प्रेरित केल्या जातं. ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून ह्या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा जो कायदा आहे तो पत्नीसाठी आहे, आईसाठी आहे, बहिणीसाठी आणि मुलींसाठी सुद्धा आहे. हा कायदा खूप प्रगतिशील आहे. या कायद्याअंतर्गत केवळ घरच्या स्त्रियाच नाही पण ज्या स्त्रिया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत त्यासुद्धा स्त्रियांचं संरक्षण या कायद्याद्वारे होत आहे.
आणि त्यातून जे मुलं उत्पन्न होतात त्यांना सुद्धा वडिलांच्या म्हणजे ज्या पार्टनरच्या संपत्तीतून इक्वल हिस्सा मिळतो असं या कायद्यात केलेलं आहे. म्हणजे हा कायदा सगळ्या स्त्रियांसाठी आहे. कुठली स्त्री अशी नाही आहे की तिच्यासाठी हा कायदा काम करणार नाही. सगळे कायदे तिच्यासाठी आहेत. मग ती शिकलेली असो की ती अशिक्षित असो, सगळे कायदे स्त्रियांसाठीच आहेत. तिला त्रास दिला त्यांना शिक्षासुद्धा होऊ शकते. ती राहील कुठे? समजा तिने कंप्लेंट केलं आणि ती कुठे राहील असं जर वाटत असेल आणि तिच्याकडे स्वतःचं घर नसेल तर ती पतीच्याच घरामध्ये राहू शकते. आणि समजा तिला तिथे राहायचं नसेल तर पती तिला वेगळ्या ठिकाणी ठेवून भाड्याचं बंदोबस्तसुद्धा करू शकतो आणि भाडंसुद्धा तो पत्नीला देऊ शकतो. हे या कायद्याअंतर्गत आहे पोश ॲक्ट. म्हणजे वर्क प्लेसमध्ये जे लैंगिक शोषणच्या घटना होतात त्याला थांबवण्यासाठी आणलं गेलेलं हा कायदा आहे. पॉश ॲक्टमध्ये स्त्रियांचं संरक्षण केलं जातं. जे वर्क प्लेसमध्ये त्यांच्यासोबत जे लैंगिक छळ केल्या जाते त्याचं संरक्षण करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि समजा या कायद्याचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर कसं प्रोटेक्शन मिळते महिलांना तर आपण ते बघूया. त्यात 2 कमिटी बनवल्या जाते. एक असते लोकल कमिटी आणि दुसरी असते इंटरनल कमिटी. अशा कमिटी बनवण्यात येतात जे महिलांना फेवर करतात. त्यांचा तपास करणं, घटना झाली आहे की नाही झालं हे तपासणं हे या कमिटीचं काम असते. कंप्लेंट 3 महिन्यामध्येच टाकायला पाहिजे, ज्यामध्ये महिलेला सुरक्षा मिळू शकते. हा कायदा पूर्णतः महिलांना फेवर करण्यासाठी बनवलेला आहे. हा कायदा जो आहे असं वातावरण बनवतो की महिलांना काम करायला सोपं होईल आणि सेक्स्युअल हॅरेसमेंटपासून वाचवल्या जाईल. कंपनी जर हे करत नसेल, स्त्रियांचं संरक्षण जर कंपनी करत नसेल तर त्यांना दंडसुद्धा देण्यात येतो. 50,000 रुपये दंड त्यांना आकारण्यात येते आणि कंपनीचं जे लायसन्स असते ते सुद्धा रद्द केल्या जाऊ शकते आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा ठप्प होऊ शकतो. 10 पेक्षा जास्त लोक त्या कंपनीत असतील तर तिथे अंतर्गत कमिटीचं गठन करण्यात येते, नाहीतर लोकल कमिटीचं गठन होते आणि सरकार ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवते. उद्देश हाच की महिलांना वर्क प्लेसमध्ये सुरक्षित वातावरण मिळावं. तिसरा कायदा आहे जो खूप महत्त्वाचा आहे महिलांसाठी, हुंडा अधिनियम कायदा 1961. हा सुद्धा कायदा खूप महत्त्वाचा आहे. कायद्याने हुंडा घेणं आणि देणं ही कुप्रथा आहे आणि हे कोणीच करू शकत नाही. स्वतंत्र भारतात लागलेली ही कीड आहे. ह्या कुप्रथेचं निर्मूलनासाठी तरुणांनाच समोर यायला लागेल. कायदा अंमलात आला तरीही बरोबर अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण हुंडा घेणं आणि देणं हे शिष्टाचार समजल्या जाते, संस्कार समजल्या जाते. पण हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही अपराध आहे आणि ह्यासाठी 5 वर्षाची शिक्षा आणि 15,000 रुपयेपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त 15,000 रुपयेपर्यंत दंड. नाही 5 वर्षाची शिक्षा आणि 15,000 रुपयापर्यंत दंड हे कमीत कमी झालं आणि जास्तीत जास्त तर कोर्ट डिसाईड करेल. चौथा कायदा आहे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. वर्किंग महिलांसाठी काही कायदे आहेत. मातृत्व लाभ कायदे ह्यात 26 आठवड्यापर्यंत महिलांना सुट्ट्या मिळू शकतात. पहिल्या 2 मुलांसाठीच हे असतात. गर्भवती महिलांसोबत कुठल्याच प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. कुठली अशी संस्था आहे ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोक आहेत त्यात महिलांसाठी शिशु देखभाल रूम असायला हवं. जर कुठल्या संस्था ह्या गाईडलाईनला फॉलो करत नसतील तर 3 महिन्याची शिक्षा
जी वाढून 1 वर्षापर्यंतही होऊ शकते आणि 5,000 रुपये दंड आकारला जाईल. दोन्ही पण दंड सोबतही लावल्या जाऊ शकते. 5वा कायदा आहे जो महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो आहे भ्रूण हत्या 1994. भारतात खूप समस्या आहेत, त्यातली एक समस्या ही पण आहे जी खूप वाढत आहे, ती आहे भ्रूण हत्या. महिलांच्या गर्भामध्येच भ्रूणाला मारून टाकण्यात येते आणि आता हे पाहण्यात येते की लिंगाचं परीक्षण केल्या जाते आणि मुलगी आहे की मुलगा आहे. जर मुलगी असेल तर तिला पोटातच मारून टाकण्यात येते. हे कायद्यानुसार अपराध आहे. लिंग परिवर्तन करणं, लिंग परीक्षण करणं ह्या सुद्धा करता येत नाही. डॉक्टरने लिंग परीक्षण केलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते, त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकते. ह्या कायद्याचं उल्लंघन केल्यावर 3 वर्षाची शिक्षा, 10,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 6वा आहे बालविवाह प्रतिबंध कायदा 2006. बालविवाह हे आपल्या देशात कुप्रथेच्या रूपात व्याप्त झालेला आहे. प्रतिबंध कायदा 2006. बालविवाह हे आपल्या देशात कुप्रथेच्या रूपात व्याप्त झालेला आहे. चाइल्ड मॅरेजचा निषेध करण्यासाठी हा कायदा अंमलात आलेला आहे. ह्या कायद्याला आपण सारडा कायदा ह्या नावाने जाणतो. 1929 मध्ये हरविलास सारडा नावाचा समाजसुधारक व्यक्ती होता. कायद्याचे जाणकार होते ते, त्यांनीच हा कायदा आणला होता. ह्यालाच आपण आता 2006 मध्ये बालविवाह निषेध कायदा म्हणतो. बालविवाह म्हणजे महिलाच असतात, बालविवाहामध्ये महिलाच असतात, त्यांचं वय लहान असते, त्यांचं लग्न कमी वयात केल्या जाते. ह्या मागे हुंडा मोठा कारण असू शकतो. आई वडील आपल्या मुलीला मोठं होईस्तोवर शिकवू शकणार नाही, त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाला वाचवण्यासाठी बालविवाह करण्यात येत असेल. आणि खूप सारे समाजातील मान्यता आहेत, कुप्रथा आहेत, त्यामुळे बालविवाह केल्या जायचं. जया जेटली कमिटीमध्ये हे म्हटलं जातं की मुलीचं वय पण 21 वर्ष करायला हवं, कारण पुरुषांचं आधीपासूनच वय 21 वर्ष आहे. ह्यातून जेंडर इक्वॅलिटी येईल, म्हणजे समानता येईल. मुलगी 18 वर्षाची, मुलगा 21 वर्षाचा, त्यामुळे ही वयात तफावत आहे हे राहणार नाही. त्या दोघांमध्ये समानता राहील आणि दोघांचं वय 21 केलं तर वयातही समानता राहील. सध्या मुलीचं लग्नाचं वय 18 आणि मुलाचं वय 21 आहे, पण जर कमी असले तर कायद्यानुसार शिक्षा होते. 2 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड असा हा प्रावधान आहे. 7वा कायदा आहे समान पारिश्रमिक अधिनियम कायदा 1976. समान वेतन, लैंगिक भेदभाव नष्ट करण्यासाठी हा कायदा पास करण्यात आला. म्हणजे नियुक्ती, वेतन, पदोन्नती हे स्त्रियांना आणि पुरुषांना समान मिळेल. स्त्रियांना कमी वेतन आणि पुरुषांना जास्त असं होणार नाही. ह्याचं उल्लंघन केल्यावर त्यांना दंड देण्यात येईल. म्हणून समान पारिश्रमिक अधिनियम कायदा याची स्थापना झालेली आहे, कारण तिथे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये इक्वॅलिटी असायला पाहिजे, समान पदोन्नती व्हायला पाहिजे, समान नियुक्ती व्हायला पाहिजे आणि समान वेतन सुद्धा मिळायला पाहिजे. हे या कायद्याचं मेन उद्देश आहे. त्यात स्त्री आणि पुरुष हे समानता त्यांनी दाखवलेली आहे. 8वा कायदा जो आहे तो महिलांचं अशोभनीय प्रतिनिधित्व करणारा कायदा आहे. त्याचा निषेध करायचा आहे, म्हणजे महिलांचं अशोभनीय प्रतिनिधित्व निषेध अधिनियम कायदा 1986. महिलांना एका वस्तूसारखं प्रेझेंट केलं जाणार नाही, तिला अश्लील दाखवता येणार नाही आणि हे कुठल्याही पुस्तकामध्ये, पत्रिकामध्ये, फिल्म, पोस्टर कुठल्याही ठिकाणी तिला शोभेची वस्तू बनवता येणार नाही आणि शोभेसारखं अश्लील तिला दाखवता येणार नाही, हे या कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण तरीही
सर्रासपणे स्त्रियांना आपण अश्लील दाखवलेलं आहे. कितीतरी मूव्हीजमध्ये तिला नग्न दाखवलेलं आहे. कितीतरी पोस्टर्समध्ये तिला अश्लील दाखवण्यात आलेलं आहे. ह्या विरुद्ध कायदा असताना सुद्धा सर्रासपणे तिला वस्तू म्हणून दाखवलं जात आहे. ह्या कायद्याचं उल्लंघन केल्यावरती 2 वर्षाची शिक्षा आणि 2,000 रुपयाचा दंड असा आहे. ह्याला रिपीट केलं तर जास्त शिक्षा होऊ शकते. महिला संदर्भात हे 8 कायदे खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांचे लग्न झालेले असतील त्यांनी आपल्या पतीला सुद्धा हा व्हिडिओ दाखवा, शेअर करा. ह्याबद्दल काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट्स करा आणि काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.